तर मी अमेय स्वागत करतो तुमचं अमेझिंग इंजिनियर्सवर। तर येत्या टेक्निशियनच्या एक्झाम्समध्ये आपल्याला कुठून प्रिपरेशन करायचं किंवा पुढच्या 4 वीकचा आपला प्रिपरेशन स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्लॅन कसा असला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया। पण त्याआधी एकदा डेट्स कुठल्या कुठल्या आहेत ते बघून घेऊया। ज्यांना माहिती नसेल, जे मुलं टेलिग्रामवर ॲक्टिव्ह नाही आहेत तर त्यांना सांगतो की ऑलरेडी डेट्स आलेले आहेत। टेक्निशियन 1 ची 31 जानेवारीला एक्झाम आहे आणि टेक्निशियन 2 ची 27 जानेवारीला एक्झाम आहे। फ्रायडे आणि मंडे आहेत। त्याच्यानंतर टेक्निशियन 1 आणि 2 च्या एक्झाम झाल्यानंतर विद्युत सहाय्यकच्या म्हणजे असिस्टंट टेक्निशियनची जी एक्झाम आहे ती 3 फेब्रुवारीला होणार आहे। मंडे आहे त्या दिवशी 3 फेब्रुवारीला होईल। आणि त्यानंतर सीनियर टेक्निशियनची 9 फेब्रुवारीला म्हणजेच वरिष्ठ तंत्रज्ञाची 9 फेब्रुवारीला एक्झाम होईल, संडेला आहे। म्हणजे अंदाजे जर आपण पकडलं तर 4 वीक्स आपल्याकडे आहेत टोटल प्रिपरेशनला। 28 दिवस आहेत किंवा 4 वीक, संडे टू संडेचे पकडले तर 4 संडेज आपल्याकडे येतील अख्ख्या वीकमध्ये। तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले कुठले आहेत, टेक्निकल कुठून करायचं, नॉन टेक्निकल कुठून करायचं, आणि जर आत्ता स्टार्ट करायचं तर कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स करायला पाहिजे, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट त्या गोष्टी आपण डिस्कस करूया। तर हे आता कुठून आलेले टॉपिक्स, हे इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत ते 2024ला जे आपल्या एक्झाम्स झाल्या होत्या टेक्निशियन 1च्या, टेक्निशियन 2च्या आणि सीनियर टेक्निशियनचा जो पेपर झाला होता, ज्याचा पेपर ॲनालिसिस आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आपल्या चॅनलवर। तर त्याच्यामधूनच जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याची मी इथे लिस्ट बनवलेली आहे। ओके, तर सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही चेक केलं, पॉवर सिस्टीम आपला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असेल नेहमीप्रमाणे। जसा असिस्टंट इंजिनियरला होता तसाच टेक्निशियनच्या एक्झामसाठी सुद्धा पॉवर सिस्टीम हा आपला इम्पॉर्टंट टॉपिक असेल। पण त्यातल्या त्यात पण सगळ्यात जास्त पॉवर सिस्टीमवर आपल्याला कशाला फोकस करायचं आहे, तर इलेक्ट्रिकल वायरिंग असो, केबल्स असो किंवा केबल जॉईंट असो, म्हणजे इलेक्ट्रिकल वायरिंग किंवा केबल रिलेटेड जर आपण चेक केलं तर या 3 पेपरला सगळ्यात जास्त क्वेश्चन आले होते। म्हणजे 13 क्वेश्चन मुलांच्या लक्षात होते, बिकॉज हे मेमरी बेस्ड क्वेश्चन होते। तर त्यामुळे जर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक कुठला असेल आपल्यासाठी तर इलेक्ट्रिकल वायरिंग, केबल्स आणि केबल जॉईंट, म्हणजे पार्ट्स कुठले असतील, इन्सुलेशन रिलेटेड असेल किंवा डिफरंट टाईपची जी वायरिंग असेल किंवा जॉईंट्स असतील केबलचे, त्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात आणि विचारले जाण्याचे चान्सेस आहेत। बिकॉज हे प्रिव्हियस ॲनालिसिसवरूनच आपण अंदाजा घेऊ शकतो की येणारा पेपर कसा असू शकतो ते, राईट। त्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, ज्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर, रिले, सर्किट ब्रेकरची रेटिंग असू दे किंवा कुठल्या टाईपचे सर्किट ब्रेकर असेल तर त्याच्यापैकी सगळे क्वेश्चन विचारले गेले होते। रिले रिलेटेड क्वेश्चन्स होते आणि लाइटनिंग अरेस्टर रिलेटेड क्वेश्चन होते। टोटल 11 क्वेश्चन्स होते जेवढे आपल्या 3 पेपरमधून जर काढले तर। त्यानंतर इलेक्ट्रिकल मशीन्सवर फोकस्ड होता, त्याच्यामध्ये इंडक्शन मशीन, DC मशीन आणि ट्रान्सफॉर्मरवर आपल्याला क्वेश्चन विचारले गेले होते। तुम्ही 1-2 क्वेश्चन, 7 जर क्वेश्चन असेल तर प्रत्येक पेपरला 2 ते 3 क्वेश्चन्स आपण इथे एक्सपेक्ट करू शकतो। त्यानंतर ट्रान्समिशन टाईपचे जे वेरियस इफेक्ट आहे, ट्रान्समिशन जे आपली इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिट करतो त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला इफेक्ट दिसून येतात, जसं की स्किन इफेक्ट असेल किंवा प्रॉक्झिमिटी इफेक्ट असेल किंवा फेरांटी इफेक्ट असेल, राईट। या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इफेक्ट्स आहेत ते वेगवेगळे दिसून येतात, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेले होते। किंवा तुम्ही जर कंडक्टर कुठला यूज केला जातो त्याच्यामध्ये ACSR असेल किंवा हॉलो कंडक्टर, अशा टाईपचे जे इफेक्ट दिसून येतात, कोरोना लॉसेस वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी ट्रान्समिशन टॉपिकमध्ये येतात। त्यानंतर सगळ्यात सोप्पा म्हणजे फुल फॉर्मवर डायरेक्टली तुम्हाला क्वेश्चन विचारले गेले होते। ऑलरेडी मी व्हिडिओ त्याच्यावर बनवलेली आहे, त्या बाबतीत मी सांगतो थोड्याच वेळात। त्यानंतर सिम्बॉल्सवर सुद्धा क्वेश्चन विचारले गेले होते की सिम्बॉल देऊन तुम्हाला डायरेक्टली ज्या 5 ऑप्शनपैकी कुठला ऑप्शन असू शकतो ते विचारलं गेलं होतं, किंवा वाईस वर्सा तुम्हाला नाव दिलं असेल की ह्याच्यापैकी 5 ऑप्शनपैकी कुठला सिम्बॉल आहे या ह्याचा। त्यानंतर 3 फेज कनेक्शनवर होते, जसे की स्टार कनेक्शन असेल, डेल्टा कनेक्शन असेल किंवा ओपन डेल्टा असेल, करेक्ट। त्याच्यामध्ये इफिशियन्सी किती असू शकते किंवा लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेजचं रिलेशन कसं असतं, स्टारमध्ये कसं आहे, डेल्टामध्ये कसं आहे, करंट किती वाढतो, किती पटीने कमी होतो, या सगळ्या गोष्टी। त्यानंतर सबस्टेशनवर क्वेश्चन्स होते की इनडोर सबस्टेशन, आउटडोर सबस्टेशन, त्याच्यावर होते रेटिंग कशी असते, किंवा पोल माउंटेड असेल किंवा सबस्टेशनमध्ये कुठल्या टाईपचे इक्विपमेंट्स असतात तर त्या रिलेटेड क्वेश्चन आहे। या गोष्टीसुद्धा आपण ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत प्लेलिस्टमध्ये, तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो कुठून काय काय करायच्या त्या गोष्टी, ठीक आहे। फायर अँड सेफ्टीवर 2 क्वेश्चन होते जे एक्सपेक्टेड आहेत ITIच्या पेपरला। त्यानंतर इलेक्ट्रिकल मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट, म्हणजे इलेक्ट्रिकल मापन करायचं असेल मला, व्होल्टेज असू दे, करंट असू दे किंवा पॉवर असू दे, एनर्जी असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी कुठले इन्स्ट्रुमेंट्स आपण वापरतो आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बाबतीत थोडे बहुत क्वेश्चन होते। त्यानंतर पॉवर प्लांट, एनर्जी सोर्सेस, रिन्युएबल
ह्या रिलेटेड क्वेश्चन्स होते, 2-1 क्वेश्चन्स होते, म्हणजे मिनिमम 1 क्वेश्चन तरी आपण ह्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवर बघू शकतो. कुठला टॉपिक स्किप करून चालणार नाही आहे. त्यानंतर कंडक्टर आणि इन्सुलेटरवर सुद्धा सेपरेट मी सांगतो हे 2 क्वेश्चन्स होते. ट्रान्समिशनमध्ये तर हे येतीलच, पण तरीसुद्धा कंडक्टर आणि इन्सुलेटरवर या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन्स होते. त्यानंतर नेटवर्क थेरम सर्किटवर क्वेश्चन्स होते, 2 क्वेश्चन्स होते. तर त्यामुळे नेटवर्क थेरमसुद्धा आपल्याला बघणं आहे. कुठले कुठले थेरम असेल, एक तर KCL असेल, KVL असेल, ह्या गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. सोबत नॉर्टन असेल किंवा थेवेनिन थेरम असेल, सुपरपोजिशन थेरम असेल, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यानंतर बेसिक इलेक्ट्रॉनिक्सवर लाईक ट्रान्झिस्टर आणि डायोडवर सोपे सोपे क्वेश्चन विचारले गेले होते. आणि टूल्सवर जे आपण टूल्स डिफरंट टाईपचे यूज करतो, लाईक स्क्रूड्रायव्हर असू दे किंवा लॅडर असू दे, तर कुठल्या मटेरियलची बनवलेली असते, किंवा जर प्लायर असेल तर ते सिम्बॉल देऊन त्याचा प्लायर विचारतील कुठला आहे, किंवा जर फाईल असतील तर तुम्हाला विचारलं जातं म्हणजे किती डिग्रीचे अँगल वगैरे असतील, किंवा डायग्राम देतील आणि विचारते कुठल्या टाईपचे फाईल आहेत, किंवा वर्नियर कॅलिपर रिलेटेड पण एक क्वेश्चन होता लास्ट एक्झामला. तर अशा रिलेटेड टूल्सवर सुद्धा 1-2 क्वेश्चन आपण एक्सपेक्ट करू शकतो. ओके, तर जर तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे असतील, मेमरी बेस्ड क्वेश्चन मी ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, तुम्हाला चॅनलवर दिसून येतील. सिनियर टेक्निशियनचा जो 25 फेब्रुवारीला पेपर झाला होता तो, टेक्निशियन 1चा 9 मार्चला पेपर झालेला आणि टेक्निशियन 2चा जो 10 मार्चला पेपर झाला होता तो. ठीक आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल की काय लेवलचे क्वेश्चन्स आहेत. आणि जर तुम्हाला विचारत असेल की टेक्निकलचा जो पार्ट आहे तो आपण कुठून करायला हवा, तर ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर म्हणजे अमेझिंग इंजिनियर्सच्या चॅनलवर, जे मुलं नवीन असेल त्यांच्यासाठी सांगतो, असिस्टंट टेक्निशियनचा आपण ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे. त्याच्यामध्ये मी इनिशियली सुरुवातीला थिअरी घेतलेली आहे आणि त्यानंतर जे आपले MCQs आहेत ते कवर केलेले आहेत. ओके, सगळी कंप्लीट प्लेलिस्ट नाही आहेत, पण आजपासून नेक्स्ट आपल्या एक्झामपर्यंत कंटिन्युअसली व्हिडिओज येतील, तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. टेक्निकल जो पार्ट आहे आपला मॅक्झिमम, ज्याच्यामध्ये 110 मार्क्स आहेत आउट ऑफ 150, राईट. काय आपल्याला टोटल 50 क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि सगळे क्वेश्चन्स आहेत ते 2.2 मार्क्स आहे. तो मॅक्झिमम आपला जो पार्ट आहे तो टेक्निकलचा आहे, त्यामुळे ते करणं फार आपल्यासाठी इम्पॉर्टंट होतं. पण टेक्निकलच फक्त करून जायचं आहे का? नाही, तर आपल्याला नॉन टेक्निकलसुद्धा बघायचं आहे, ज्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड एक इम्पॉर्टंट आहे, रिझनिंग आहे, आणि तिसरा एक टॉपिक आहे आपला मराठी, राईट. मराठी सोपं येतं, जास्त काही कठीण येत नाही. मराठीसाठी टोटल 20 मार्क्स आहेत, राईट. मराठीसाठी टोटल 20 मार्क्स आहेत, राईट. 110 टेक्निकलला आहेत, त्यानंतर 20 रिझनिंगसाठी आहेत ना. हे झाले किती? 130 आणि 10. ओके, 10 मार्क्ससाठी आहेत. मराठी आहे ते टोटल 10 मार्क्ससाठी आहे आणि 20 क्वेश्चन्स असतील त्याच्यामध्ये, कारण 0.5 मार्क्स आहे, राईट. 0.5 मार्क्स नॉन टेक्निकलसाठी. तर त्यामुळे मराठीचे टोटल 20 क्वेश्चन असतील 10 मार्कासाठी. फार हातचे असतात, 20 पैकी आपण एक 15-16 जरी मार्क इझिली काढू शकतो, जास्त कठीण येत नाही. तुम्हाला टेस्टच्या हेल्पने त्या गोष्टी समजून जातील. तर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे टॉपिक कुठले कुठले असतील, काय लेवलचे असेल, जर तुम्हाला प्रिपरेशन करायची असेल तर IBPSचे क्लर्क लेवलचे जे एक्झाम आहेत ऑलरेडी तुम्हाला टेक्स्टबुकवर वगैरे मिळतील, तिथून तुम्ही क्वेश्चनची प्रॅक्टिस ते करू शकता. कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते मी या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. तुम्हाला चॅनलवर जाणून मी थंबनेल इथे दिली, त्यामुळे तुम्हाला समजेल. लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा वरती आय बटनवर पण तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तर हे सगळं कुठून करायचं आहे, सोर्सेस वगैरे, तर सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या. पण आता पुढचा 4 वीकची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कसली असली पाहिजे किंवा कुठून करायला पाहिजे. तर जर लास्ट पेपरचा जर आपण ॲनालिसिस बघितला तर जे टेक्निकलचा जो पार्ट होता तो आपण म्हणू शकतो इझी टू मॉडरेट होता, जास्त टफ नव्हता. जो 2017चा जो पेपर होता तो थोडा कंपॅरेटिव्हली टफ होता, ज्यांनी पेपर दिलं त्यांच्या अकॉर्डिंग. तर आत्ताचा जो टेक्निकलचा पार्ट आला होता तो इझी टू मॉडरेट होता आणि मॅक्झिमम जे क्वेश्चन्स होते ते आपले सुबोध विद्युतशास्त्र म्हणून आले होते. तर त्यामुळे जर तुम्हाला थेअरीवाला पार्ट कुठून करायचं असेल तर सुबोध विद्युतशास्त्र आपण डेफिनेटली रेफर करू शकतो. तर या 4 वीकपैकी सुरुवातीचे जे 2 वीक आहेत, म्हणजे हा वीक आणि ह्याचा नेक्स्ट वीक, ह्याच्यामध्ये जे आत्ताच चालू करत असेल त्यांच्यासाठी सजेशन करेन तुम्ही थिअरी सगळ्यात पहिल्यांदा वाचून घ्या. जे मी इम्पॉर्टंट टॉपिक सांगितलेत ते थिअरी वाचून घ्या आणि त्याच्यासोबतच MCQ पण साईड बाय साईड आहे ते तुम्ही सॉल्व करायला लागा, म्हणजे बुकच्या मागे जे आहेत ते सुद्धा. आणि मी सोबतच आता व्हिडिओ पण अपलोड करतो आहे, तर त्याच्यावरून चेक पण करत जा की तुम्हाला उत्तरं येत आहेत की नाही आहेत. जर उत्तरं येत नसतील तर परत व्हिडिओमधून तुम्ही थिअरी एकदा वाचून घ्या बुकमधून. व्हिडिओमध्ये तुम्हाला क्वेश्चनची उत्तरं नाही आली तर त्याच्यावरून तुम्ही थिअरी वाचून घ्या. हे सगळ्यात पहिल्यांदा 2 वीकमध्ये करा, जेणेकरून एक कॉन्फिडन्स आपला येईल आणि एक बेस जनरेट होईल आपल्यासाठी थिअरिटिकल पार्टचा.
आणि त्यानंतर नेक्स्ट 2 वीकमध्ये पण आपण काय करणार आहेत, आता इथपासून आपण टेस्ट पण द्यायला लागणार आहोत, टेस्ट सिरीज पण द्यायची आहे, टेस्ट सिरीज स्टार्ट करायची आहे, जेणेकरून आपला टाईम मॅनेजमेंट आपण शिकतो. बऱ्याच मुलांचा आता हा परत प्रॉब्लेम झाला आणि तो प्रत्येक वेळेला असतो की टाईम मॅनेज होत नाही डायरेक्टली पेपरला गेल्यावर. तर त्यामुळे आत्ता प्रिपरेशनमध्येच तुम्हाला टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करायची आहे, जेणेकरून फायनल पेपर कसा सॉल्व करायचा, कुठला टॉपिक पहिला घ्यायचा किंवा कुठला सेक्शन पहिला घ्यायचा ते इम्पॉर्टंट आहे. बिकॉज प्रत्येक सेक्शनमध्ये 0+ आणि नॉन निगेटिव्ह मार्क्स काढायचे आहेत, राईट. त्यामुळे आपल्याला सगळे सेक्शन अटेम्प्ट करणं, करेक्ट अटेम्प्ट करणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट 2 वीकमध्ये आपण टेस्ट सिरीज सॉल्व करणार आहे, त्याच्यासोबतच कंटिन्युअसली आपण MCQची प्रॅक्टिस करत राहणार आहोत आणि ऑब्व्हियसली ज्या काय मिस्टेक झालेल्या आहेत त्याच्यावरून परत आपण थिअरी आहे ती आपली रिवाईज करणार आहोत. तर त्यामुळे पहिल्या 2 वीकमध्ये फक्त MCQ प्रॅक्टिसवर जास्त फोकस करा, जास्त कठीण क्वेश्चन नसतात. MCQ प्रॅक्टिस आणि त्याच्यात जर आपल्याला जमत नसतील तर थिअरी करायची आहे. आणि नेक्स्ट 2 वीकमध्ये आपल्याला टेस्ट सिरीज करायचे आहेत, पण सोबतच MCQ आणि थिअरीसुद्धा आपल्याला वाचायचे आहेत. ओके, मध्ये मी जर काय प्रिपरेशनमध्ये अजून काय काय इम्पॉर्टंट करायचं आहे, इम्प्रूव्हमेंट करायचे आहेत, त्या सगळ्या रिलेटेड मी तुम्हाला पुश करत जाईनच. ह्या व्यतिरिक्त जर तुमचे काय डाऊट असतील तर मला क्वेश्चन तुम्ही खाली कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सगळ्या जे टॉपिक आहेत ते आपल्याला इन्क्लूड करता येतील. ओके, तर आता टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस कुठून करायची तर त्यासाठी पण ऑलरेडी टेस्ट सिरीज बनवलेली आहे, जी उपयुक्त होईल तुम्हाला असिस्टंट टेक्निशियन, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन, म्हणजे सगळ्या टेस्टसाठी, सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला उपयुक्त होणार आहे. ॲज पर IBPSचा जसा पॅटर्न आहे, मराठीचा असो किंवा टेक्निकलचा असो, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 20 टॉपिक टेस्ट मिळतील, म्हणजे डिफरंट टॉपिकवर आपण टेस्ट बनवलेली आहेत. 10 to 20 क्वेश्चन डिपेंडिंग अपॉन डिफिकल्टी लेवल आणि रिक्वायरमेंट तुम्हाला ईच टॉपिक टेस्टमध्ये मिळतील. आणि 5 फुल लेंथ टेस्ट आपण ह्याच्यामध्ये दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील, जसा एक्झाममध्ये येतो तसा. रिअल एक्झाम लाईक इंटरफेस पण आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यूसुद्धा करू शकता, कुठला पोर्शन स्किप करायचा जसं की एक्झाममध्ये असेल तर. आणि सिन्स रिअल एक्झामसारखा इंटरफेस ह्याच्यामध्ये दिलेला आहे, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये अटेम्प्ट आहेत ते पण सिंगल अटेम्प्ट ठेवलेला आहे, 2 अटेम्प्ट ठेवलेले नाही किंवा 2 पेक्षा जास्त ठेवलेले आहेत. याचं कारणसुद्धा मी सांगतो, टेस्ट सिरीज मला फार इम्पॉर्टंट रोल प्ले करायला ठेवलेली आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट ठेवले तर मुलं सिरियसली देत नाही आणि ते मला नको आहे. सिरियसली मला अटेम्प्ट करणं हवं आहे. टेस्ट सिरीजसाठी मी टेस्ट सारखंच यूज केलं पाहिजे, जेणेकरून फायनल एक्झामसारखं तुम्हाला तिथे फील यायला पाहिजे. नाहीतर फक्त क्वेश्चन बघायचे आहेत तर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरून तुम्ही चेक करू शकता. टेस्टमध्ये तुम्हाला क्वेश्चन दाखवणं हा माझा मोटो नाही आहे. नवीन क्वेश्चन आल्यानंतर तो कसा अटेम्प्ट करायचा आणि टाईम मॅनेजमेंट करताना गोंधळून जायचं नाही आहे, हा सगळा गोष्ट माझा सिरीजचा मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळे मल्टिपल अटेम्प्ट मी ठेवलेले नाही आहेत. ओके, सध्या मी आजपासून ते म्हणजे आज 5 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत म्हणजे नेक्स्ट संडेपर्यंत ह्याच्यावर ऑफर ठेवलेली आहे. तुम्ही ॲपमध्ये गेला तर तुम्हाला दिसून येईल 20% मी ऑफ ठेवलेले आहेत टेस्ट सिरीजवर आणि तुम्हाला सगळ्या टेस्ट सिरीजचा फायदा होईल. असिस्टंट टेक्निशियन असो, टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 और सिनियर टेक्निशियन. ओके, तुम्ही हे जे टेस्ट आहेत त्या लॅपटॉपवर सुद्धा देऊ शकता किंवा PCवर सुद्धा देऊ शकता. ज्यांच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप नाही आहे, ते मोबाईलवर पण देऊ शकता किंवा तुमच्याकडे जर टॅबलेट असेल तर टॅबलेटवर पण देऊ शकता. कुठेही तुम्ही हे जे टेस्ट आहेत त्या अटेम्प्ट करू शकता. ओके, ह्याचे जे लिंक वगैरे आहेत मी ऑलरेडी आपल्या टेलिग्रामवर पोस्ट केलेले आहेत. आपलं टेलिग्रामचं पण जे चॅनल आहे ते जॉईन करून ठेवा जर तुम्ही आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर, कारण अपडेट तिथे मी लवकर प्रोव्हाइड करतो व्हिडिओ बनवण्यापेक्षा. आणि जे सगळे लिंक वगैरे आहे तर तुम्हाला ऑलरेडी तिथे मिळून जातील. ठीक आहे, जसं मी सांगितलं या व्यतिरिक्त पण जर अजून काही तुमचे डाऊट असतील खाली कमेंट्समध्ये मला सांगा आणि आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या कव्हर करू. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या नवीन टॉपिकसोबत आणि लवकरच चालू करूया असिस्टंट टेक्निशियनची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये व्हिडिओ आहे ते कंटिन्युअसली येतील, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये त्याचा नक्कीच फायदा घेता येईल. तोपर्यंत ज्या अपलोड केलेल्या आहेत व्हिडिओ त्या बघून घ्या. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत.